आज़ादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। रैली ले जा रहे लोगों पर हुई दगड़फेंक, 7 लोग घायल। दरअसल सोलापुर शहर शास्त्री नगर परिसर में बीते 22 जनवरी 2024 की शाम 4 बजे के आसपास 20 से 22 युवा बाइक रैली लिए मंदिर जा रहे थे कि अचानक कुछ लोगों के साथ विवाद होने लगा, जहां 8 से 10 लोगों ने मिलकर दगड़फेंक की, जिसमें 7 लोग घायल हो गए। सदर बाजार पुलिस ने इस मामले की जांच करते हुए अब तक 6 लोगों को हिरासत में ले लिया है। सोलापुर हिंदू जन आक्रोश मोर्चे के सदस्य गायकवाड़ ने इस मामले की अधिक जानकारी दी है। पैजाने वार केला। अच्छा, म्हाताऱ्यासोबत लेडीज दोन होते, 2 लेडीज होते आणि 2 पोरी होते आणि एक मला कमसे कम 25 जणांनी मारहाण केले। पायाला पण खूप सूज झाली, भरपूर मारहाण आणि वाशे वगैरे फोडलेत मानेवर भरपूर। मंदिराला दर्शनासाठी चाललो होतो, तिथं मुस्लिम समाजाच्या मुलांनी। तुम्हाला कसं काय माहिती मुस्लिम आहे? हा, ते पूर्ण शास्त्रीनगर एरियामध्ये पूर्ण मुस्लिम समाजच आहे। नाही आहे, पण तो समोरचा तुमच्या मुस्लिमच कसं काय म्हणतात तुम्ही? आणि त्याने हिंदीमध्ये बोलून त्याने हिंदीमध्ये हे करायला त्याने बोलून आम्हाला सांगितलं। पण तसं काही समाजकंटक आता ते दुसरं हिंदी, कारण आतापर्यंत हिंदू मुस्लिम समाजाचा असून त्यांनी अल्लाहू अकबर म्हणत त्यांनी मारहाण केली आम्हाला। अल्लाहू अकबर म्हणत तुम्हाला इथनं परमिशन कोण दिलं? तुम्हाला काय झालं नेमकं त्या दिवशीची घटना नेमकी काय झाली? तिथनं जाताना आम्हाला त्यांनी अडवले, ते इथनं तुम्हाला जायचं परमिशन कोण दिलंय तुम्हाला? किती पोरं होते तुम्ही जाताना? आम्ही होतो 15 ते 20 जण पोरं होतो। कशासाठी चालले होते? आम्ही मंदिराला दर्शनासाठी। हो, आणि तुम्हाला इथनं जाण्यासाठी तुम्हाला परमिशन कोण दिले? तुम्हाला अधिकार कोण दिला तुम्हाला इथनं जाण्यासाठी? म्हणून अडवून आम्हाला मारले, ती मारहाण केले। ते 70 काय ते कशाने हे कराले ते, आणि लाकडाने मारले, दगडफेक करली त्याने। किती पोरं जखमी झाले? टोटल 5 का 6 जण आहेत आम्ही। आणि समोर किती लोक होते? समोरचे पूर्ण गल्ली होते सर त्यांची। गायकवाड हिंदू जन आक्रोश मोर्चा समन्वयक 22 जानेवारीला अयोध्या येथे श्रीराम प्रभू प्राण प्रतिष्ठापना निमित्त अखंड हिंदुस्थानमध्ये त्याचे एक उत्साह निर्माणाची व्यक्ती त्या उत्साहामध्ये सहभागी होते। त्या उत्साहाला शांती सुव्यवस्था राखून पोलिसांच्या आदेशाने ती उत्साह पार पडली। कंटनाशकांनी समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने एक 10 ते 12 पोरं शास्त्रीनगरमधनं प्रभू रामाच्या मंदिराला दर्शन घेण्यासाठी जात असताना काही जिहादांनी समाजकंटकांनी त्यांना प्राणघातक हल्ला केले आहे। मी त्या गोष्टीचा निषेध करतो। 7 व्यक्ती ऍडमिट आहे। ऍडमिट म्हणजे नेमकं काय झालं त्यांना? त्यांना एकाला 4 व्यक्तींना जबर डोक्याला मारहाण लागले, त्यामध्ये 17 ते 18 टाक्या त्यांना त्या डोक्याला बसलेला आहे। एकाचा हात तुटलं, एकाचा पाय तुटलंय। आता हे जे गालबोट जे लावलं गेलंय, आता त्या विषयावर पोलीस यंत्रणा तपास करत आहेत। तुम्ही कसं दिले? पोलीस स्टेशनला प्रशासनाने काय दखल काय घेतली? आता पोलीस प्रशासनाने त्या व्यक्तींना उचलून आणून कारवाई केली आणि 3 दिवसाचं पोलीस कोठडी त्यांना मिळाले पीसी म्हणून, असं आम्हाला ऐकण्यात आलंय। म्हणजे सध्या ज्यांनी 48 तासाचं मुदत दिलते, आता सध्या त्याचा जे विषय आहे स्थिर, आम्ही हॉस्पिटलमध्ये डॉक्टराला संपर्क साधले असता म्हणजे प्रकृती आता सध्या तर चांगला आहे, नॉर्मल आहे। हम किसी को छेड़ेंगे नहीं, छेड़ो तो हम किसी को छोड़ेंगे नहीं। मी विषय सांगतो, आम्ही पण शांत आहे, तुम्ही पण शांती सुव्यवस्थेचं पालन करा आणि जिहादावर योग्य ते कारवाई करून त्याला जे अन्याय झाले पोरांवर त्यांना न्याय द्यायचं काम प्रशासनाने करावं, मी आशा व्यक्त करतो। माझं 2 शब्द संपवतो। आणखीन एक घ्या आता विचार